सुषमाताई अंधारे यांनी परत ट्विट केलं होतं की त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये ताई तुम्ही या. मी त्याच्यावर उत्तरही दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने ज्या काही बातम्या झाल्या त्याच्यावर माननीय अजितदादांची आज जेव्हा मला सकाळी 7 वाजता भेट झाली तेव्हा अजितदादांनी हेच विचारलं की तुमची काय मुस्कटदाबी होतीये हे तुम्ही मला सांग. ज्या बातम्या येतात त्याच्याबद्दल म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे आणि खरी मुस्कटबाजी तुमची होतीये का असंही विचारणा माननीय अजितदादांनी केली. मी माननीय अजितदादांना तेव्हाही सांगितलं की त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये येण्यासाठी मला ऑफर दिली. त्या माझ्या राजकारणातले एक सहकारी आहेत, भगिनी आहेत आणि मी तेव्हाही उत्तर दिलं होतं की माननीय अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी दादा प्रवेश केलेला आहे, त्यामुळे मी तुमच्या सोबत आहे. खरं तर आज आनंद याच्यासाठी झाला की कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांच्या बातम्या आल्यानंतर त्यांना विचारणारे नेतृत्व हे माननीय अजितदादांचं आहे आणि यासोबतच माझ्या मतदारसंघातली पुणे मनपातल्या आमच्या कामांची सुद्धा चर्चा झाली. जी काही माझी कामं होती मी ती दादांना सांगितलेली आहेत आणि ती नेहमीप्रमाणे दादा करतातच. त्याच्यामुळे मी पक्ष सोडणार का नाही याच्यावर माननीय अजितदादांना मी सविस्तरपणे उत्तर दिलेलं आहे आणि सांगितलेलं की दादा मी तुमच्या सोबतच आहे. सुषमा अंधारे ताईंची इच्छा होती आणि त्यांनी एक महिला म्हणून मला ती ऑफर दिली होती. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. एक लक्षात घ्या, महायुती ही म्हणजे भाजप असेल, शिंदेची शिवसेना असेल आणि आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, ही आम्ही ज्या विकासाच्या मुद्द्यावर किंवा लोकांची कामं करण्यासाठी आमच्या मतदारसंघातल्या लोकांची कामं करण्यासाठी तिथे गेलो. त्यामुळे संघाच्या बैठकीत जी काही चर्चा झाली ते त्यांची अंतर्गत बैठक आहे, परंतु माननीय अजितदादांना घेऊन त्यांचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. उलट भाजपवरची जी काही नाराजी आहे त्याचा फटका उलट माननीय अजितदादांना बसला असेल असं म्हणणं योग्य ठरेल. पण असो, RSSची त्यांची ती अंतर्गत आहे, त्यांनी काय चर्चा करावी काय नाही तो त्यांचा अधिकार आहे. परंतु असा कोणताही महायुतीत चर्चा नाही किंवा अशी कुणाशी बोलणे सुद्धा नाही. भाजपच्या आमदारांना आता अजित पवार महायुतीत नकोसे अजितदादांना सोबत येताना लोकसभेत फटका बसल्याने भाजपच्या काही आमदारांचे मत. पुन्हा सांगते की भाजपचा जो 400 पारचा नारा होता त्याच्यामुळे संविधान बदलणार हे नेरेटिव्ह होतं, हे आम्ही पहिल्यापासून भाजप आणि शिंदेची जी शिवसेना आहे त्यांना सांगत होतो आणि तिथे आम्ही लोकांनी खूप प्रयत्न केला. उलट जो काही आमचा इतर OBC आहे, मागासवर्गीय आहे, हे माननीय अजितदादांना नेतृत्व मानणारे लोक आहेत. परंतु भाजपच्या काही जे काही वाटेल ते बोलणारे लोकप्रतिनिधी आहे त्यांच्यामुळे हा फटका बसलेला आहे. जी काही खरं माननीय पंतप्रधान असतील यांनी जे देशावर भाषणं व्हायला पाहिजे होती त्याच्याबद्दल शाश्वती द्यायला पाहिजे होती, परंतु संपूर्ण जनता ही भाजपच्या काही बेताल वक्तव्यांमुळं, लोकप्रतिनिधींच्या बेताल वक्तव्यांमुळं तो फटका बसलेला आहे. अजितदादा आता मतभेद असतात, विचारणी वेगळी असते, परंतु असा महायुतीमध्ये तरी कोणता विषय नाही की अजितदादांना घेतल्यामुळे फटका बसलेला आहे. उलट तो फटका भाजपच्याच काही लोकांमुळे जे काही बेताल वक्तव्य केले त्यामुळे बसलेला आहे. हे सगळ्या महायुतीला म्हणजे भाजपलाही माहिती आणि शिंदे साहेब असतील किंवा आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आहेत त्या सर्वांना माहिती आहे. एक लक्षात घ्या, भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत माननीय अजितदादांसोबत आहे, परंतु मधल्या काळात महाराष्ट्रामध्ये जो काही मराठा आणि OBC वाद निर्माण झाला होता तिथे OBCंच्या नेतृत्व म्हणून माननीय भुजबळ साहेबांनी संविधात्मक कायदात्मक भूमिका मांडलेली आहे. त्याच्यामुळेच भुजबळ साहेब कधीही, एक लक्षात घ्या, राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त करणे आणि नाराज होणे वेगळं आहे, परंतु भुजबळ साहेबांनी स्वतःहून माननीय सुनेत्रा वहिनींचं नाव हे सुचवलेलं आहे आणि त्याच्यावर ते नाराज नाही हे स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे. RSSच्या बैठकीत किंवा भाजपचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत काहींना वाटण्यात अर्थ नाहीये. नेतृत्व किंवा पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात शेवटी तो
जनमान्य निर्णय घेणंच गरजेचं होतं आणि तो त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे हे जे काही अपयश आलेलं आहे हे अजितदादांवर फोडण्यासारखं नाही. अजितदादांचा त्याचा कुठेही संबंध नाही. उलट मी म्हणेल की आम्हाला भाजपचा फटका माननीय अजितदादांना काम करणाऱ्या नेतृत्वाला भाजपमुळे बसला का काय. उलट आम्ही असं म्हणतोय ठीक आहे, अंतर्गत प्रत्येकाची बाब आहे, प्रत्येकाने काय बोलावं काय नाही, परंतु महायुतीच्या पक्षश्रेष्ठींनी कुठलंही असं विधान केलेलं नाही. ना भाजपच्या पक्षश्रेष्ठी असतील, शिंदे साहेब त्यांची शिवसेना त्यांची असेल किंवा राष्ट्रवादीचे जे काही नेते आहेत त्यांनी कुठलंही असं निर्णय सांगितलेला नाही. अंतर्गत बैठकीत कुठलाही कार्यकर्ता कुठलाही पदाधिकारी बोलू शकतो, त्याला लोकशाहीने अधिकार आहे. दादाची तुम्ही भेट घेतली, बैठकीत पुण्याच्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात काही चर्चा झाली? जो काही लोकसभेमध्ये आम्हाला बारामती मतदारसंघामध्ये पराभव बघायला लोकांनी दिला त्या जनतेचा कौल आम्ही अत्यंत नम्रपणे स्वीकारलेला आहे आणि अजितदादांनी सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना आपण आपल्या चुका सुधारून परत लोकांसमोर क्षमतेने उभं राहू आणि लोक आपल्याला पुन्हा कौल देतील असा विश्वास दादांनी दिलेला आहे आणि सर्व पदाधिकाऱ्यांना कामाला लागा असे सांगितलेलं आहे. लोकांमध्ये उभे राहून काम करणारे अजितदादा नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांनी तो आदेश दिलेला आहे आणि आता त्याच पराभवाचं चिंतन करून आम्ही लोकांसमोर क्षमतेने सक्षमतेने उभे राहू. कोण म्हणतं मला कळत नाही. हे जे काही विरोधक आहेत आमचे हे जाणीवपूर्वक बातम्या पेरतात. उलट त्यांना जी काही ही त्यांनी निवडणूक भावनेवर नेली त्या भावनेचा आम्ही स्वीकार केला. कारण का जर लोकांचा असा विषय होता की बाबा ज्या पद्धतीने काही ज्या आमच्या चुका झाल्या, जी स्टेटमेंट झाली ते आम्ही स्वीकारून पुढे जायला सक्षम आहोत आणि अजितदादा राजकारणात कधीच पुढे एकटे पडू शकत नाही. ते पुढेच राहणार कारण का ते काम करणारे, क्षमतेने काम करणारे, लोकात मिसळणारे नेतृत्व महाराष्ट्राचं खमकं नेतृत्व आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.